केंद्र सरकारने तब्बल 5 वर्षांनंतर साखरेच्या किमान वैधानिक दरात वाढ करण्याबाबत पहिले पाऊल उचलले आहे। अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने NFCSF देशातील सहकारी साखर कारखाने आणि कारखान्यांच्या संघांना पत्र लिहून सांगितले आहे की सरकार MSP वाढीबाबत गंभीर आहे। या पत्रात कारखाने आणि संघांना साखर आणि इथेनॉल उत्पादन खर्चाची विभागनिहाय माहिती एका आठवड्यात पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हे डेटा MSP मध्ये संभाव्य वाढीसाठी विचारात घेतले जाईल। साखरेचे दर घसरल्याने केंद्र सरकारने 7 जून 2018 रोजी प्रति क्विंटल 2900 MSP निश्चित केला होता। त्यावेळी साखर उताराच्या 100% साठी 2750 प्रति टन FRP कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायचा ऊसाचा हमीभाव देणे बंधनकारक होते। FRP मध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे 8 महिन्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी MSP वाढवून प्रति क्विंटल 3100 करण्यात आला। यामुळे केंद्र सरकारने साखरेची निर्यात बंद केली आणि इथेनॉल निर्मितीवर बंधने लादली। यामुळे साखरेचे दर प्रति क्विंटल 3700 ते 3300 पर्यंत घसरले आहेत। यामुळे अनेक साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत। कारखान्यांनी MSP रुपये 3700 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। केंद्र सरकारने MSP मध्ये वाढ करण्याची शक्यता दर्शविल्याने साखर उद्योगात आशा निर्माण झाली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।